तसं आता राजवर्धन साहेबांची तब्येत कशी आहे? नाही, तो रिकवर होतोय, पण घाबरण्यासारखं काही नाहीये. पण साहेब, ताईवर जीवघेणा हल्ला झालाय आणि तो कोणी केलाय काही कळत नाहीये. तो सापडलाच पाहिजे साहेब. लवकरात लवकर त्याला शोधून काढा. हे बघा, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. तुम्ही काही काळजी करू नका. तो लवकरच आमच्या ताब्यात असेल. ठीक आहे, तुम्ही बसा, मी कावेरीला बोलवून आणतो. ओके. अशा वेळेला ही माणसं नेमका फोन उचलत नाहीत. कसं झालंय असं? किती त्रास होत असेल माझ्या मुलाला. मॅडम, तुम्ही नका काळजी करू. होईल सगळं ठीक. वाटेल त्यांना बरं. कावेरी, जरा बाहेर येतेस? बाहेर पोलीस आलेत, त्यांना तुला काही विचारायचंय. आलेच. हा, येते. हॅलो. हे कावेरी साहेब. कावेरी प्लीज बसा. आम्ही या सगळ्या केसची चौकशी करतो. आम्हाला असं कळलं की सर्वात आधी त्या माणसाला तुम्ही पाहिलं. त्याचा चेहरा नीट आठवतो का तुम्हाला? हो, मला त्या माणसाचा चेहरा अगदी स्पष्ट आठवतोय. हे आमचे स्केच आर्टिस्ट आहेत. यांना जर तुम्ही त्या माणसाचं वर्णन नीट सांगितलं तर त्याला शोधण्यात आम्हाला मदत होईल. हो. आलोच. थँक्स. दाखवा त्यांना. मॅडम, नीट बघा. हाच आहे ना तो? हो, हाच माणूस आहे तो.
ठीक आहे, आता लवकरात लवकर ह्याला तुरुंगात कसं पाठवायचं ही जबाबदारी आमची. कावेरी मॅडम, तुम्ही आणखीन काही सांगू शकता का या शूटर बद्दल? म्हणजे त्याची भाषा, त्याचं बोलणं, नाही म्हणजे अंदाज लावताय की नेमका हा कुठला प्रांताचा आहे, आणि हे तुम्हाला पण जाणवलं का? नाही म्हणजे त्याची भाषा कुठली होती, मराठी की हिंदी? हा, तो मराठीत बोलत होता, पण तो नेमका कुठल्या प्रांतातला आहे ते नाही सांगता येणार. ठीक आहे. हॅलो. करी अक्कल काही घाण ठेवली आहे का? एक काम थड करता येत नाही, नको त्या वेळेला फोन करतोस. काय झालं? काय झालं म्हणून काय विचारतोस? इथे मोठी गडबड झालीये. त्या कावेरीने तुला बघितलंय आणि तू कसा दिसतोस ना ते पोलिसांना सांगितले. आत्ताच्या आत्ता अंडरग्राऊंड हो. तू एक काम कर, तू तू मुंबईच्या बाहेर जा. आता मी कुठे जाऊ? ते पण मलाच विचारतोस? अरे ह्या खेळातला तू शातीर खेळाडी ना, त्यावेळी नुसत्या बाता मारत होतास. आता मलाच विचारतोय काय करू? हे बघ, कुठेही जा पण तू इथून गायब हो. त्यांच्या हाताला लागू नकोस. पोलिसांच्या हाताला लागलास ना तर तू तुझ्यासोबत आम्हाला पण लटकवशील, कळलं? आई बस. नमस्कार. नमस्कार. रत्नामल मॅडम, कावेरी मॅडमच्या सांगण्यावरून हे स्केच रेडी केले. या माणसाला याआधी कुठे पाहिलं का? नाही इन्स्पेक्टर साहेब, खरंच मी या माणसाला कधीच कुठे पाहिलं नाहीये. हे बघा, प्लीज आठवण्याचा प्रयत्न करा. आय नो तुम्ही रोज खूप लोकांना भेटता म्हणून हे पॉसिबल नाही इतक्यात आठवणं. थोडं आठवून बघा. हा माणूस कधी तुम्हाला भेटलाय का, ऑफिसमध्ये व इतर कुठे? खरं सांगू इन्स्पेक्टर साहेब, मी रोज खूप लोकांना भेटते आणि एकदा पाहिलेला चेहरा मी कधीच विसरत नाही. आणि माझी नक्की खात्री आहे ह्या माणसाला मी कधीच कुठे पाहिलं नाहीये. ठीक आहे, तसं तर या माणसाला पकडणं अवघड नाहीये, तुम्ही काळजी करू नका. हे स्केच आम्ही सर्वत्र सर्क्युलेट करू. हा जो कोणी व्यक्ती आहे ना तो लवकरच आमच्या ताब्यात असेल. येतो. कावेरी, थँक्स. कावेरी, आज तू होतीस म्हणून त्या मारेकऱ्याचा प्लॅन सक्सेसफुल नाही होऊ शकला. नाहीतर हे सगळं काकीच्या जीवावर बेतलं असतं. कावेरी, तू आज माहेरचा चहाला पोरकं होण्यापासून वाचवलंस. खरंच तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत. थँक्यू. अहो, थँक्यू काय म्हणताय? बरं, आता निघतो आम्ही, पण तुम्हाला काहीही मदत लागली तरी आम्हाला नक्की फोन करा. अहो, पण अशात जाऊ नका तुम्ही. थांबा, ड्रायव्हर सोडेल तुम्हाला. नको मॅडम, आम्ही जातो. मी काही ऐकणार नाही तुमचं. तुम्हाला दोघींना ड्रायव्हर तुमच्या घरापर्यंत सोडेल. बरं, येतो आम्ही. काळजी घ्या तुम्ही. येतो. बापरे, नशीब चांगलं होतं म्हणून वाचला राज. हो ना, गोळी त्यांना लागली असती तर.
काऊ आपण त्याला ये म्हणत होतो आणि तो नाही म्हणत होता. पण आज जर राज आला नसता तर रत्नमाला मॅडम आज या जगात नसत्या. तेच तर कळत नाहीये ना वैदेही. शेवटपर्यंत नाही नाही म्हणत असताना ते आले कसे? तर तो कसा आला, का आला, हे त्यालाच माहित बाबा. ते तर आहेच, पण नियती असते ना वैदेही, ती हव्या त्या माणसाला हव्या त्या जागेवर बरोबर आणते बघ. असो, मी फ्रेश होऊन येते. घ्या, आज सुद्धा साहेबांना बुके आलाय. रत्नमाला मोहितेंच्या आयुष्यातल्या शेवटच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन. आत्ता कळलं ते का आले होते. कोणी पाठवला असेल हा बुके? कुणी केलं असेल हे? ताईनं आतापर्यंत कधीच कुणाचंच वाईट केलं नाहीये. मग कोण उठलाय ताईच्या जीवावर? नक्की याच्या मागे कुणीतरी आहे. तो सापडला ना तर सोडणार नाहीये मी त्याला. राज 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 बरं वाटतंय का? ताई, आदित्य, राज शुद्धीवर आलाय, लवकर या. राज राज थांब. राज राज थांब, उठू नकोस बाळा. सावकाश. कसा आहेस बाळा? बरं वाटतंय ना तुला? तू उठू नकोस. कसं वाटतंय बाळा? मी या घरात, मला इथे का आणलं तो? राज, हे पण तुझंच घर आहे ना बाळा. तू ओकेस ना? तुला नाही ना कुठे लागत? ठीक आहे, तू नसतास तर मात्र आज. असं नको बोलत आहे. तू आई आहेस माझी. तुला वाचवायला मी नाही येणार. असं कसं वाटलं? पण राज, हे बघ, मी आता तुला कुठे जाऊन देणार नाही. आता माझ्या नजरेसमोरून मला तुला अजिबात दूर करायचं नाही. आता तू माझ्या जवळ राहायचंस. सावकाश सावकाश बाळा, सावकाश. राज, खूप दुखतंय का रे? बरं वाटेल. काळजी नको करूस. अगदी देवासारखा धावून आलास म्हणून वैदींचा जीव वाचला. आणि देवाची कृपा म्हणून तूही बचावलास.
देवच पावला म्हणायचं नाही का? तेच म्हणतो मी. हा आकांक्षा, चल आपण जाऊया, त्याला आराम करू दे. हा चल 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 ये. राज, खूप दिवसांनी आलायस घरी. काय खावंसं वाटतंय तुला? सांग, काय बनवू तुझ्यासाठी? तू जे म्हणशील ते बनवते. खरंच तुमचं लिव्ह इन रिलेशनशिप आहे का? तर लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्हीच तुमच्या एम्प्लॉयची निवड केली होती, हे सगळं आपोआप घडलं? मॅम सांगा ना, लिव्हिंग मध्ये राहण्यासाठी तुम्ही होकार दिला, त्यामागे काही वेगळं कारण आहे? म्हणजे प्रेम की अजून काही? सगळेच्या सगळे बिल्स उद्या मला नीट फाईल मध्ये पंच करून हवेत, कळलं? हा ठीक आहे. काऊ काऊ, आपण राजला एक फोन करून विचारूया का तब्येत कशी आहे? फोन करायला हरकत नाही ग, पण आता जेवणाची वेळ झाली आहे ना, जेवण झाल्यावर करूया. त्यांच्याकडे पण जेवण सुरू असतील. हो चालेल, तू स्वयंपाक कर, जेवूया, मग कॉल करूया. तोपर्यंत मी 1-2 माझे फोन संपवून घेते. चालेल? ठीक आहे. अगं काऊ, अगं एवढं कणिक कशाला घेतलंस? आपल्याला तिघांना लागेल ना. काऊ, आपण दोघीच जेवणार आहोत. सॉरी, सवयीने झालं. काय? त्या शूटरला तुम्ही बोलवलं होतं? म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता? जरा हळू बोल ना, हळू बोल. भिंतीला सुद्धा कान असतात. हो, म्हणजे त्या रत्नमालाला कायमचा संपवण्याचा प्लॅन होता तुमचा? मग जरा बरा माणूस निवडता नाही का आला? म्हणजे जरा नीट काम करेल असा माणूस शोधायचा ना. काय तुम्ही पण मला शिकव आता तू. हो, त्याचीच गरज आहे आता. हो, काय घोळ घालून ठेवलाय कळतंय का तुम्हाला? आता तो माणूस सापडला तर आपण गोत्यात नाही का येणार? आधीच तो प्लॅन फ्लॉप झालाय तुमचा. काय तर म्हणे राजवर्धन लिव्ह इन मध्ये राहतोय, ही बातमी जगासमोर आणायची आणि त्याला बदनाम करायचं. सगळा घोळ घालून ठेवलाय तुम्ही. नाही, फक्त आणि फक्त घोळ घालता तुम्ही. काय गोळ झालाय? काही झालेलं नाही. वा, गिरे तो भी टांग ऊपर. आणि म्हणे मी हुशार. हो, तुम्हाला कळत कसं नाहीये? तो राजवर्धन घराच्या बाहेर होता ना, तेच बरं होतं. तुमच्या या बकवास प्लॅन मुळे तो घरी परत आलाय आता. आणि आता बहुतेक कायमचा, आता नाही जात तो. बघा तुम्ही आता, बघा मायलेकांचं प्रेम कसं असं उतू जाईल ते. आणि मग आपण काय करायचं? तो माणूस सापडला तर डायरेक्ट जेलमध्ये जाऊ. कठीण होऊन बसलंय सगळं. अहो तुमच्या एका ह्या फसव्या चालीमुळे ना अशी 10 पावलं मागे आलोय आपण. नुसत्या बाता करता तुम्ही. मी याव करीन, मी त्याव करीन, मी असं करीन, मी तसं करीन. घडत काही नाही. आणि घडलं
घडलं ना तर सगळं उलटच होऊन बसलंय. कन्फर्म आहे आता पुढचं सगळं आयुष्य ना मला लपत छपत राहायचंय त्या रत्न मला समोर. ए बाई शांत राहा ना जरा, शांत राहा. बस ना आपली पचर 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 गप्पा बस. माझा कुठलाच प्लान फ्लॉप होत नाही, कळलं ना? या सगळ्याला ती कावेरी जबाबदार आहे. तिने जर त्याला पाहिलं नसतं ना तर मी ठरवल्याप्रमाणे सगळं सुरळीत पार पडलं असतं. कावेरी ना सतत आपल्या आडवी येते. मला वाटतं राजवर्धन आणि रत्नमालाच्या आधी ना या कावेरीचा काटा काढायला पाहिजे. आणि तिचा काटा काढणं माझ्यासाठी काही अवघड नाहीये. फक्त एक प्रयत्न, फक्त एक प्रयत्न आणि ही कावेरी काळाच्या पडद्याआड काढली जाईल कायमची.